जन्माला आल्यापासून भारतीय तिरंगाचा इतका घाण अपमान मी कधीच बघितला नव्हता. म्हणून आपल्याला काय करायचंय ही दिशा कदाचित तो देव तुम्हाला तुमच्या मनात घालून ठरवत असतो. तर त्याचं सगळं क्रेडिट मी त्या 7 सेकंदांना दिलं. त्या 7 सेकंदांनी मी असं म्हणणार नाही माझं आयुष्य बदलून टाकलं, परंतु आयुष्याकडे बघण्याचे एक दृष्टिकोन माझं त्या 7 सेकंदांनी बदलून टाकलं. परंतु त्यासोबतच तो झेंडा म्हणजे मी आणि मी म्हणजे तो झेंडा. आज मी जगात जातो तर मी भारताचं प्रतिनिधित्व करतो. इस्लामिक टेररिझम, रॅडिकल इस्लामिक टेररिझम, अतिरेकी हल्ला कशाला म्हणतात ते आपल्याला फक्त आणि फक्त आपण पाकिस्तान एवढंच आपण देशविरोधी म्हटलं की पाकिस्तान हे एक चित्र आपल्या मनात उभं राहतो. मोदीजींचा इतका मोठा पुतळा केला होता आणि त्याला चप्पलांचा हार घाल, त्याला चप्पल मार. तर पंतप्रधानांचं पुतळ्यावर आक्रमण होतंय, आपल्या झेंड्यावर आक्रमण होतंय. तर माझं मन हे आतून रडत होतं. सामान्य ते असामान्य हा प्रवास करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी कोड ब्रेकर पॉडकास्ट एस्केप द ऑर्डिनरी. नमस्कार, मी डॉक्टर शर्वरी इनामदार. कोड ब्रेकरमध्ये आपलं मनापासून स्वागत. वडील आणि भाऊ बिल्डर आहेत, मग अशा वेळेला विशीतल्या तरुणांचं आयुष्य म्हणजे क्लब, नाईट लाईफ, पार्टी, रोड रेस या सगळ्या प्रकारचा चंगळवाद नाकारून एक होतकरू तरुण आपल्या स्वतःच्या इच्छा आकांक्षांबरोबरच देशाचं नाव उज्ज्वल करतोय. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी ह्या ओळी त्याने जगल्यात. लंडनला शिकत असताना देशद्रोही खलिस्तानवाद्यांचं जे आक्रमक आंदोलन चालू होतं तिथे आपल्या भारताचा राष्ट्रध्वज जो आहे त्याचा अपमान होण्यापासून त्याने वाचवलं. जीवाशी कवटाळून झेंडा सुरक्षित ठिकाणी पोहोचवतानाचा त्याचा एक व्हिडिओ जो व्हायरल झाला होता तो आम्ही सगळ्यांनी डोळ्यात प्राण आणून बघितला. ते बघितल्यानंतर अंगावर शहारे येतात, काटे येतात आणि ते बघितल्यावर जाणवतं की एखादी आपसूक घडलेली कृती ही त्या माणसाचं जीवन जगण्याची जी पद्धत आहे त्याचं प्रतीक कसं असू शकते. तर हा सत्यम सुराणा नावाचा जो युवक आहे त्याचं जगणं आत्तापर्यंतचं त्याला त्या प्रसंगापर्यंत कसं घेऊन आलं, त्याचे विचार याविषयीची बैठक आपण आज जाणून घेणार आहोत. भेटूयात एका उमेदी तरुणाला, सत्यम सुराणा यांना. नमस्कार सत्यम. नमस्कार शर्वरीजी. आपलं कोड ब्रेकरमध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. खरं तर मी तुला भेटले त्यावेळेला मला असं अजिबात अपेक्षित नव्हतं की 23 वर्षाचा एक छोटासा मूर्ती लहान पण कीर्ती महान असा तरुण असेल. मी तुला तेव्हाही सांगितलं होतं की तुझ्याशी बोलल्यावर जर तू समोर नसशील तर आपल्याशी विशीतला मुलगा बोलतो हे खरंच वाटत नाही. कोणीतरी विचारांनी परिपक्व असलेला, खूप अनुभव असलेला माणूस बोलतो असं वाटतं आणि ते ऐकत राहावं वाटतं. तर या अनुषंगाने माझा पहिला प्रश्न तुला असा आहे की तुझं जन्मसाल काय आणि नेमकं वय काय आहे तुझं? माझा जन्मसाल हा 2000 आहे आणि मी सध्या 23 वर्षाचा आहे. आणि लंडनमध्ये तू शिक्षण घ्यायला गेलास, त्याच्या आधी तुझी जी शाळेची आणि शिक्षणाची पार्श्वभूमी आहे, तुझं शालेय शिक्षण कुठून झालं? बरोबर. जन्माला आणि वाढलोही मी पुण्यातच आहे. पुण्याच्या कॅम्प परिसरात आहे सरदार दस्तूर हॉर्मसदियार हायस्कूल या शाळेतनं मी शिकलोय. अगदी प्री नर्सरी पासून ते 10वी पर्यंत या शाळेमध्ये शिकलोय मी. त्याच्यानंतर 11वी 12वी मी आर्ट्समध्ये फर्ग्युसन महाविद्यालय येथून केलं आणि त्याच्यानंतर वकिलीचं शिक्षण घ्यायचं म्हणून मी ILS लॉ कॉलेज पुणे येथे गेलो आणि 5 वर्ष लॉची डिग्री केल्यानंतर मी 2023मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे लंडनमध्ये LLM करण्यासाठी गेलो. असं आम्ही खूप लहानपणापासून ऐकलेलं असतं आपण की लहान मुलाचे पाय जे आहेत ते पाळण्यात दिसतात. तर तुझं जे इन जनरल लहानपण आहे त्याच्यामध्ये तुला पठडीतलं जे वागणं आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या काही ज्या सवयी असतात किंवा आवडीनिवडी असतात त्या होत्या असं कधी तुला तुझ्या आई वडिलांनी वगैरे सांगितलं का? नक्कीच. आपण जे म्हटलात की लहान बाळाचे पाय हे पाळण्यात दिसतात हे मला भरपूर वेळेला माझ्या शिक्षकांकडून किंवा आई वडिलांकडून ऐकायला मिळालंय, परंतु मला कधी काही कळालं नाही की पाय दिसण्यासारखं त्यांना एवढं काय होतं. परंतु नक्कीच घरातल्या 4 भिंतीच्या आत न राहता कायम त्या 4 भिंतींच्या बाहेर जाऊन जगावं ही लहानपणापासूनची माझी इच्छा होती आणि मी कायम घराच्या बाहेरच राहायचो. मग ते कुठल्याही निमित्ताने, भलेही मी काही खेळायला गेलेलो आहे, कुठला एखादा स्पोर्ट करतोय किंवा शाळेवरनं घरी आलो की मग ट्युशन क्लासला जावा, ट्युशन क्लासवरनं आलो की एखाद्या हॉबी ॲक्टिव्हिटीसाठी जा किंवा काही नसले की आईला घेऊन घरी बाहेर दुकानामध्ये जा, इथं जा, तिथं जा, लोकांना भेट, नातेवाईकांच्या घरी जा. 4 भिंतींच्या बाहेर राहणं हे कायम मला आवडलेलं आहे.
अच्छा, आणि शाळेमध्ये तुला अभ्यास करायला आवडत होतं का खेळायला जास्ती आवडायचं, की मस्ती होती की नाही, शांत सिन्सिअर होतास एकदम? शाळेतलं जीवन जर बघितलं तर नक्की मला फर्स्ट बेंचरच म्हणतील. शाळेमध्ये पहिला भाग मी 1ली ते 10वी कधी सोडलेलं नाही. टीचर्स पेट मला लोक म्हणू शकतात. आणि प्रचंड अभ्यासू होतो शाळेमध्ये, परंतु त्याच्यासोबतच एक प्रचंड शिस्तीचं जगणं हे माझ्या शाळेय जीवनामध्ये मी करायचो. आपण त्यासोबतच खेळ असं नाही, परंतु सोशल लाईफ ह्याच्याबद्दल कायमच एक कल होता. मग शाळेमध्ये सुद्धा जे हेड गर्ल असतात तसं तू होतास का? नक्कीच, आपण बरोबर ओळखलं होतं शाळेमध्ये. मग भले ते 5वीच्या वर्गापासून मॉनिटर नेमायचं किंवा प्रिफेक्ट म्हणा किंवा कुठल्या शाळेमध्ये हेड बॉय म्हणतो, तर माझी दस्तूर शाळेमध्ये मी 10वी असताना मला हेड बॉय त्यांनी बनवलं होतं शाळेमध्ये. तर कदाचित तिथूनच काही ना काही ती सुरुवात ही झालेली असं मला वाटतं, किंवा माझी जी रुजवणूक आहे किंवा माझ्या मनाची जी घडवणूक आहे ते ह्या मॉनिटर होण्यापासनं, हेड बॉय होण्यापासनं अशा गोष्टींमधून मी घडत गेलो. अच्छा, आणि मग घरामध्ये साधारणतः कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय, बिझनेस असताना वकील व्हायचा हा निर्णय नेमका केव्हा घेतलास तू? ज्या वेळेला वडिलांनी माझ्या प्रचंड स्ट्रगल करून हा व्यवसाय उभा केला. म्हणजे मी जरी बिल्डरचा मुलगा असलो तरी माझे वडील हे काही बिल्डरचा मुलगा नव्हते. माझ्या आजोबांनी अनेक व्यवसाय केले, अनेक धंदे केले, परंतु माझ्या वडिलांनी त्यांच्या हिमतीनं, त्यांच्या जिद्दीनं शून्यातून विश्व निर्माण केलं. आणि ज्या वेळेला त्यांचा स्ट्रगल बघून मी एक गोष्ट घेतली की आपल्याला जरी आयती गादी मिळत असली तरी आपण आपल्या कष्टातून काहीतरी निर्माण करावं, आपण आपल्या हिमतीतून काहीतरी निर्माण करावं. आणि जसं मी म्हटलं, कायम लोकांमध्ये राहण्याची आवड. वयाच्या 12व्या वर्षापासून मी लोकांमध्ये मिसळतो आणि भरपूर वेळेला एकटाही राहिलेलो आहे, आई वडिलांपासून दूर राहिलेलो आहे, काही कामानिमित्त, काही मॅचेस निमित्त किंवा कशाही निमित्ताने. तर ज्या वेळेला लोकांमध्ये राहणं हे आवडतं त्यावेळेला सामाजिक जीवनात आपल्याला जायचं हे कुठेतरी खुणगाठ मी मनाशी बांधली होती की बिल्डर जरी आपण लोकांचं घर वसवत असलो, परंतु स्वतःचं पोट न भरता आपण इतरांसाठी काय करू शकतो, आपण समाजासाठी आपण काय देऊ शकतो परत. तर ते करताना त्यावेळेला कुठेतरी मनात आलं की आपल्याला सामाजिक जीवनात जायचं आहे, अशा एखाद्या क्षेत्रात पाऊल ठेवायचं आहे की जिथे पब्लिकशी, सामान्य जनतेशी, अडचणीत सापडलेल्या लोकांशी आपल्याला त्यांची मदत करता येईल किंवा त्यांना जाणून घेता येईल आणि पब्लिक ॲज अ होल आपल्याला पब्लिक लाईफ कशी जगता येईल. तर वकिली हे क्षेत्र त्याच्यामुळे मी निवडलं की ज्या वेळेला आपण वकील होतो त्यावेळेला इतकं ज्ञान आपल्याला मिळतं आणि इतक्या मूलभूत गोष्टी आपल्याला लक्षात येतात. समाजाची घडवणूक, हा समाज आज कसा उभा राहिला, आपण ज्या पद्धतीनं रोज जगतो ते आपले कायदे असतात, त्या कायद्यांच्या चौकटीत आपण जगतो. तर ज्या वेळेला आपण रोज जगतो अशी एखादी गोष्ट जी तुमच्या डेली लाईफला इन्फ्लुएन्स करते आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कधी ना कधी कायद्याचा संबंध आलेलाच असतो. म्हणून वकील होणं हे मला कायम आवडलं आणि 11वी नंतर मी निर्णय घेतला की मला वकील व्हायचंय. आता या तू ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये एक वाखाणण्यासारखी गोष्ट काय आहे माहितीये का, की माणसं आयुष्य वाहतं जसं ना तसं जगत जातात, त्याला कदाचित दिशा नसते. म्हणजे शिक्षण होतं, नोकरी लागते, संसार होतो, वय 50-60 उलटून गेलं तरी आपल्याला आवड कशाची हे लोकांना कळत नाही. 12व्या वर्षी आपल्याला समाजामध्ये जाण्याची, समाजात राहण्याची, त्याच्यासाठी काहीतरी करण्याची आवड आहे हे तू ओळखून त्याच्या दृष्टिकोनातून स्वतःची घडण जी आहे ते करण्याचा प्रयत्न केलास, हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि तुला असं तू कोणाला म्हणजे तू लुक अप टू म्हणतो ना आपण, असं तुझ्या आयुष्यात कोणी व्यक्तिमत्व होतं का की समाजात जाण्यासाठीची जी क्षेत्र आहेत बरीचशी आहेत, म्हणजे मास मीडिया आहे, कम्युनिकेशन आहे, एखादं पॉलिटिक्समध्ये जातं माणूस, तर अशा क्षेत्रांपैकी तुला वकील व्हावं असं स्पेसिफिक त्याच्याविषयी तुला आकर्षण वाटलं, याच्यासाठी कुठला प्रसंग घडला? नक्कीच. मला आठवतं तेव्हापासून, म्हणजे जेव्हापासून माझी स्मरणशक्ती मी मागे जाऊ शकतो, अंटिल अँड अनलेस आय कॅन डेट बॅक टू माय सेल्फ इन द पास्ट, कायमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा, त्यांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा प्रभाव हा कायम माझ्या विचारांवर राहिलेला आहे. मी छत्रपतींच्या बद्दल वाचायचो, मी छत्रपतींचे प्रत्येक सिनेमे बघायचो, मी कार्टून बघायचो किंवा जे काय असेल ते मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये मी एकदम डीपली मी घुसलेलो होतो. तर कदाचित त्यांच्या आयुष्याचा तो इतका प्रभाव माझ्यावर पडला की त्यांनी ज्या प्रकारे रामराज्य निर्माण करण्यासाठीचा जो वसा हाती घेतला होता, आपण छत्रपतींचं जर आयुष्य बघितलं तर त्यांनीही वयाच्या 11व्या वर्षी स्वराज्याची शपथ ही रायरेश्वरी त्यांच्या सवंगड्यांसोबत घेतली होती. म्हणून आपल्याला काय करायचंय ही दिशा कदाचित तो देव तुम्हाला तुमच्या मनात घालून ठरवत असतो आणि योग्य वेळ आली की ती जशी छत्रपतींना 11व्या वर्षी लक्षात आली होती, तर मलाही कुठे ना कुठे 12व्या वर्षी हे लक्षात आलं होतं की
आपण महाराजांच्या पुण्यभूमीमध्ये जन्मलेलो आहोत. ज्या पुण्या जिल्ह्यात महाराजांचा जन्म झाला, ज्या पुण्यात महाराज वाढले, ज्या पुण्यामध्ये राजमाता जिजाऊंनी सोन्याचं नांगर फिरवलं, आज त्या पुण्यामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. आणि पुण्यामध्ये जन्माला आल्यानंतर एक विचारांचा वारसा तुम्ही घेऊन चालता. पुण्याने कायमच देशाला भरभरून दिलेलं आहे, भलेही ते कुठल्याही क्षेत्रात असू दे आणि माणसांमध्ये असू दे. पुण्याने कायम देशाला हे क्रांतिकारी माणसं दिलेली आहेत. टिळक असू देत, सावरकर असू देत, गोपाळ गणेश आगरकर असू देत, देशाला दिशा देणारी माणसं ही पुण्याने कायम दिलेली आहेत. तर अशा पुण्यामध्ये ज्यावेळेस आपण जन्माला येतो, तो संस्कार ज्यावेळेला आपल्याला लहानपणापासून आपल्या मनावर होत जातो, तर त्याचाच कुठेतरी रिझल्ट म्हणून आपण ही मनातली जी घडवणूक होती आपण म्हणतो, तर ती कुठे ना कुठेतरी त्या संस्कारांचाच रिझल्ट आहे. एवढ्या लहान वयामध्ये तू ज्या वेळेला ठरवलंस की आपल्याला ह्या संदर्भातलं काम करायचंय, त्यावेळेस मी काही गोष्टी तुझ्याविषयीच्या ऐकल्या. या लहान वयामध्ये सुद्धा समाजाच्या उपयोगी पडणाऱ्या कामांमध्ये तू सहभागी होत होतास. ते लहानपणीचे तुझे फोटो बघताना सुद्धा खूप कौतुक वाटतं. कुठली अशी कामं ज्याच्यामध्ये तू सहभागी व्हायचा स्वतःहून आनंदाने, ते सांगशील मला? नक्की. मी लहानपणापासून जर बघितलं तर अगदी छोटा घरगुती काही कार्यक्रम असला तर त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेणं, त्याच्यामध्ये लीड घेणं, इथून आपण सुरुवात म्हणू शकतो. आपल्या घरी एखाद्याचं लग्न आहे किंवा एखाद्याचा काही कार्यक्रम आहे, तर त्या कार्यक्रमामध्ये होऊन मला काहीतरी काम द्या, मला जबाबदारी पाहिजे, इथून ती सुरुवात. मग घरातनं बाहेर पडून आपण समाजात जातो. समाजात म्हणजे कसं, तर मी जैन मारवाडी आहे, तर आम्ही 8 दिवस हे पर्युषण पाळतो जैन लोक. तर त्यावेळेला आम्ही आमच्या समाज मंदिरात जातो, ज्याला आपण स्थानक म्हणतो किंवा जे काही जैन मंदिर असतं. त्यावेळेला आपण ज्या जातो, तर त्यावेळेला समाज उपयोगी काही ना काही काम घेणं आणि आपल्या वयापेक्षा मोठ्या माणसांशी कायम बोलणं, हा माझा कायमच स्वभाव राहिलेला आहे. मी कधी म्हणजे जेवढी मित्र मला, जेवढे कॉन्टॅक्ट माझ्या फोनमध्ये माझ्या वयाचे आहेत, त्याच्यापेक्षा 100% जास्त कॉन्टॅक्ट, 100 पटीनं जास्त कॉन्टॅक्ट हे माझ्यापेक्षा मोठ्या वयानं असलेली माणसांचे असतील. आणि कुठेतरी सुरुवात ही मी म्हणेल की पोलीस खात्याकडून माझी झाली आहे. तर फार आधीची गोष्ट आहे की एका वेळेला आमच्या सोसायटीमध्ये चोरी झाली होती. तर ती चोरीचं तपास करण्यासाठी काही पोलीस बांधव यायचे काय, तर त्या पोलिसांशी मी गप्पा मारत बसायचो. आणि साहजिकच लहान होतो, तर तेही मला काय रे बाळा कसं आहे म्हणून बोलायचे. तर त्याच्यातनं ती सुरुवात होत गेली की ज्या वेळेला मी एका बाजूला माझ्या मनात छत्रपतींचे संस्कार आहेत आणि दुसऱ्या बाजूला पोलीस बांधवांना दिवस रात्र मी समाजासाठी लढताना बघतो, त्यावेळेला पोलीस बांधवांसाठी आपण काहीतरी करावं म्हणून मी 15-16 वर्षाचा असताना पोलीस मित्र म्हणून गणेशोत्सवात मी काम करायचो. रात्रभर अलका चौकात जाऊन मी उभा राहिलेलो आजही मला आठवतंय. मी 18 वर्षाचा होतो, 19 वर्षाचा होतो, जोवर मी 11वी-12वी मध्ये गेलो तोवर मी रात्री 8 वाजता गेलेलो, दुसऱ्या दिवशी सकाळी 6-7ला मी बंदोबस्तावरनं परत यायचो आणि पोलीस मित्र म्हणून काम करायचो. तुझं मितभाषी स्वभाव तुझ्या कामाच्या बाबतीतला जो आहे तो मला पुन्हा पुन्हा जाणवतो. तुझे विचार आणि तत्वज्ञान तू खूप खुलेपणाने शेअर करतोस, पण गरजू लोकांना केलेली मदत, पोचवलेला शिधा, त्यांच्यासाठी लिहिलेली ॲप्लिकेशन्स आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी जवळून पाहिल्यात. त्याच्यामुळे कुडोस टू युअर एफर्ट्स की तुला जे आवडतं ते पुढे होऊन करण्यासाठी तू नेहमी प्रयत्नशील राहिलायस. आता ज्या वेळेला तू ठरवलंस तुला लॉला शिकायचं आहे, त्यावेळेला तो शिक्षणाचा जो मार्ग होता तो एकदम सरळ तू ठरवलेलं होतंस तुला हे करायचंय की जसं तू शिकत गेलास तसं तुला एक्सप्लोर होत गेलं ते? बरोबर. नाही, माझं इनिशियली मी ज्या वेळेला 8वी-9वी मध्ये माझं विज्ञान सायन्सशी ज्या वेळेला माझं शाळेमध्ये भिडलं त्यावेळेला मी एक मनाची खुणगाट बांधली होती की आपल्याला सायन्स करायचं नाहीये, हे तर नक्की, तर आपल्याला जायचं कुठे तर आर्ट्स मध्ये. आणि ज्या वेळेला सामाजिक क्षेत्रात जायचंय तर तुम्ही आर्ट्स, सायन्स, कॉमर्स काही करा, इट डज नॉट मॅटर. तर ज्या वेळेला आर्ट्स मध्ये जायचं मी ठरवलं, तर बाबा आर्ट्स नंतर पुढे काय, तर इनिशियली कुठल्याही इतर मुलासारखं माझ्या मनात विचार होता की आपण सिव्हिल सर्व्हिसेस करावं. परंतु त्यावेळी माझं कुठं ना कुठे हे इंट्रोडक्शन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी झालं आणि कॉलेजमध्ये मी 11वी-12वीला गेलो त्यावेळेला मला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडण्याचा मला संधी मिळाली. तर ज्या वेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार हे माझ्या मनात आले, छत्रपतींचे संस्कार, वीर सावरकर, आगरकर, टिळक यांचा जो कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाचं ज्ञान आणि त्याच्यावर भर पडतील असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार. तर इतके थोर विचार, इतके थोर संस्कार ज्या वेळेला आपल्या मनावर घडतात त्यावेळेला आपल्याला नक्की असंच लक्षात येतं की आपल्याला काहीतरी काम चांगलं करायचं आहे. आणि म्हणून मी विद्यार्थी परिषदेशी 11वी मध्ये संलग्न झालो 2016 साली. 2017 मध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना मला कॅम्पस इन्चार्ज म्हणून जबाबदारी विद्यार्थी परिषदेमध्ये मिळाली. त्यावेळेला अनेक मोर्चे, विद्यार्थ्यांचं हिताचे काही प्रश्न
असतील, काही असतील, एक फार मोठा मोर्चा त्यावेळेला आम्ही विद्यार्थी आक्रोश मोर्चा हा काउन्सिल हॉलवर काढला होता. अनेक विद्यार्थ्यांनी, जवळपास 10,000 विद्यार्थी त्याच्यामध्ये आले होते. तर अशा प्रकारे ज्यावेळेला विद्यार्थी परिषदेमध्ये एका चळवळीत मी सहभागी झालो, तोपर्यंत मी कुठल्याही एखाद्या विद्यार्थी संघटनेत चळवळीत मी सहभागी झालेलो नव्हतो. चळवळीत ज्यावेळेला तुम्ही सहभागी होता त्यावेळेला निश्चितच तुम्हाला नेतृत्व करण्याची आवड निर्माण होते. कुठेतरी आपण जी कामं करतोय ती अजून इफेक्टिव्हली जर करायची असतील तर तुम्हाला एखाद्या तुमच्या स्वतःमध्ये तुम्हाला नेतृत्व हे गुण तुम्हाला घ्यावं लागेल. बरोबर. आणि कुठे ना कुठे ते लक्षात येत होतं की ज्या वेळेला आपण इतरांशी बोलतो, आपण इतरांच्या मनावर छाप पाडू शकतो, तर त्या नेतृत्व गुणाला आपण कुठे ना कुठे समाज उपयोगी कामासाठी आपण वापरू शकतो. बरोबर. तर ते नेतृत्व गुण पुढे घेऊन मी अनेक सामाजिक कामं केली, संघटना एक काढली, आणि ते काही जे काही असतील तर त्या चळवळीचा फार, विद्यार्थी परिषदेचा फार एक मोठा वाटा आणि संघ विचारांचा जो वाटा आहे तो नक्कीच माझ्या मनावर होत गेला आणि त्याच्यातनं मी घडत गेलो. बरोबर. आता मला तुला सांगायला आवडेल, पुण्याची लोकसंख्या किती आहे ते तुला माहिती आहे, आणि छत्रपतींच्या पासून प्रेरणा घेऊन त्याच्यापासून प्रेरित होऊन काम करणाऱ्या लोकांची संख्या पण खूप जास्त आहे. मला माहिती आहे की हे सगळं जे आहे ते तुझी घडण जी आहे ती किती तू तुझ्या कोअरला धरून चालतोस, तसं तू जगण्याचा प्रयत्न करतोस. कारण परिस्थितीची जाण, जबाबदारीची जाणीव, शिकण्याची आवड आणि ॲट द सेम टाईम समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा आणि याच्यातून झालेला नेतृत्व गुणांचा विकास, हा जो तुझा प्रवास आहे त्या सगळ्याचा परिपाक म्हणूनच आयुष्यात तुला आणि आम्हाला अनुभवायला मिळालेला एकत्र सेरोटोनिन रश देणारा जो प्रसंग आहे तो घडला. आणि तो टीव्हीवर बघितल्यानंतर, तुला प्रत्यक्ष भेटल्यानंतर खरंच असं विचारावं वाटलं की नेमकी ती घटना जेव्हा म्हणजे घडली, तू शिकायला जायचं ठरवलंस त्यावेळेसचा जो प्रसंग होता तो आम्हाला तुझ्याकडून ऐकायचा आहे. नक्की. आज जे काही मला मिळालेलं आहे, आज मी आपल्या समोर बसलेलो आहे, एका वर्ल्ड चॅम्पियनच्या समोर बसलेलो आहे, तर त्याचं सगळं क्रेडिट मी त्या 7 सेकंदांना देईल. त्या 7 सेकंदांनी मी असं म्हणणार नाही माझं आयुष्य बदलून टाकलं, परंतु आयुष्याकडे बघण्याचे एक दृष्टिकोन माझं त्या 7 सेकंदांनी बदलून टाकलं. ती 7 सेकंद अशी होती की ज्या वेळेला लंडनमध्ये 2 ऑक्टोबर 2023ला मी माझा क्लास करून येत होतो, LSE मध्ये मी LLMचा क्लास करून येत होतो खाली एका लेक्चर करून. तर माझ्या कॉलेजच्या जवळपासच भारतीय उच्चायुक्तालयाचं मोठं भारत भवन नावाची बिल्डिंग आहे, इंडियन हाय कमिशन आपण म्हणतो त्याला. तर त्या इंडियन हाय कमिशनच्या बाहेर प्रचंड ॲग्रेसिव्ह, प्रचंड आक्रोश करणारा एक 500 लोकांचा मॉब होता. त्याला खलिस्तानी लोक असं म्हणतात, हे मला त्या दिवशी मी बघितलं. तर बाबा, खलिस्तान ही चळवळ आपण थोडंसं सेंट्रल आणि दक्षिणातल्या भारताने काही जास्त बघितलेली नाही आहे. देशविरोधी कृती आपण नेहमी बघत आलेलो आहोत. आपण पुणे म्हणून, मुंबई म्हणून आपण 26/11चे हल्ले बघितलेत. इस्लामिक टेररिझम, रॅडिकल इस्लामिक टेररिझम, अतिरेकी हल्ला कशाला म्हणतात ते आपल्याला फक्त आणि फक्त आपण पाकिस्तान एवढंच, आपण देशविरोधी म्हटलं की पाकिस्तान हे एक चित्र आपल्या मनात उभं राहतो. परंतु खलिस्तानची जी चळवळ आहे फक्त ऐकून होतो. आजपर्यंत खलिस्तानी चळवळीनं कधीही महाराष्ट्राला शिवलेलं नव्हतं आजपर्यंत. तर ज्या वेळेला एका बाहेरच्या देशात जाऊन मला खरोखर खलिस्तानी चळवळ काय आहे हे दिसलं, त्यावेळेला मी साहजिकच तिथे उभा राहिलो की म्हटलं बघू ही लोक नेमकं काय करतायत. इतका आक्रोश, इतक्या खालच्या तळाला जाऊन त्यांची जी निदर्शनं होती, त्यांची जी कृती होती, म्हणजे मी इतक्या नॅशनल मीडियांशी बोललो. मी टाइम्स नाव, NDTV, न्यूज 18 या प्रत्येक नॅशनल मीडियाशी बोलताना मी एकच वाक्य कायम सांगितलं होतं की जन्माला आल्यापासून भारतीय तिरंगाचा इतका घाण अपमान मी कधीच बघितला नव्हता. आय हॅड नेव्हर सीन द इंडियन फ्लॅग बीन डिमीन्ड अँड डेसिक्रेटेड इन सच अ वे. मी ज्या वेळेला लहान होतो, मी 8वी-9वी मध्ये असतानापासून दर 15 ऑगस्टला मी काउन्सिल हॉलला जायचो आणि दर 26 जानेवारीला मी परेड बघायला शिवाजीनगर पोलीस ग्राउंडला मी आज तक आहे, जोपर्यंत मी भारतात आहे. लंडनला जायच्या आधी मी जायचो. माझे वडील मला आधी सोबत घेऊन जायचे. ज्या वेळेला मला गाडी चालवता यायला लागली त्यावेळेला मी एकटा जायचो, परंतु सकाळी 7:30ला उठून मी जायचो. त्यावेळेला आपण ज्या वेळेला तो झेंडा असा वर हॉइस्ट होताना बघतो, झेंडा वंदन होताना, आणि मागे पोलिसांचा बँड, हा 100 जणांचा पोलिसांचा बँड ज्या वेळेला जनगण मन आपलं राष्ट्रीय गीत म्हणतं आणि सारे जहाँ से अच्छावर जो ज्या वेळेला तो मार्च पास्ट होतो, तर त्यावेळेला जो अंगावर काटा येतो ना, तो ते सगळे क्षण मला त्या खलिस्तानी मोर्चामध्ये मला लक्षात येत होते की ह्या झेंड्याला आपण 26 जानेवारीला, 15 ऑगस्टला किंवा रोज आपण वर अभिमानानं झेंडा वंदन होताना बघितलं. झेंडा वंदन म्हणतो आपण, त्या झेंड्याला वंदन करतो आपण. झंडा ऊंचा रहे हमारा, विजय विश्व तिरंगा प्यारा असं म्हणतो. आज न कभी आने देंगे प्राण भी जाए मगर.
ही आपली शिकवण आहे. मग त्या झेंड्याचं ज्यावेळेस ही लोक पाय पुसणं करतायत, त्या झेंड्याला ज्यावेळेला स्वतःच्या पायाच्या अँकल्समध्ये बांधून रस्त्यावर फिरतायत, त्या झेंड्याला ज्यावेळेला गाडीच्या मडफ्लॅपला बांधून त्याला फरफटत न्यायचं, तर ह्या लोकांचा नेमका उद्देश काय? ह्या लोकांना एखादी मागणी करायची आहे. आणि सोबतच त्यावेळेला इतका अपमान या झेंड्यावर होता, परंतु तो अपमान फक्त भारताच्या तिरंग्यावर नव्हता, भारताच्या संस्कृतीवर होता. तुम्ही ज्या वेळेला हिंदू फॅसिझम म्हणता, तर एखाद्या देशाच्या राष्ट्रीय नीतीच्या विरोधात तुम्हाला मोर्चा, खलिस्तान हा आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे, तुम्हाला देशाच्या राष्ट्रीय नीतीविरुद्ध मोर्चा करायचा आहे, तर तुम्ही हिंदुत्ववाद, हिंदू संस्कृती यामध्ये कशाला आणता? ज्या वेळेला मी झेंडा उचलला तिथून, त्या गर्दी 50 लोकांच्या गर्दीमध्ये घुसून मी त्यावेळेला झेंडा उचलला, त्यावेळेला एका ब्रिटिश पोलिसवाल्यांनी तिच्यावर पाय ठेवला होता. त्या झेंड्यावर तो पाय बाजूला काढून मी तो झेंडा उचलायला गेलो. त्यावेळेला तो झेंडा अतिशय पूर्ण एक बाटलीभर गौमूत्र त्याच्यावर ओतलेलं होतं आणि त्या गौमूत्रामध्ये अतिशय लाजिरवाण्या अवस्थेत असा तो झेंडा पूर्ण ओला झालेला होता. मग माझ्या मनाला काय वाटलं असेल ज्या वेळेला मी तो झेंडा उचलत होतो, तर गोमूत्र पण ओतलं कशाला त्यांनी? कारण तुम्हाला भारत ही हिंदू संस्कृतीतनं वाढलेला देश आहे, त्या हिंदू संस्कृतीवर तुम्हाला घाला करायचा आहे, त्या भारतावर तुम्हाला घाला करायचा आहे. आणि ज्या वेळेला मी तो झेंडा उचलत होतो, त्यावेळेला मी काय उचलत होतो, तर तो माझ्यासाठी झेंडा, माझा तिरंगा सर्वोच्च अभिमानाचा असणारा ध्वज होता. परंतु त्यासोबतच तो झेंडा म्हणजे मी आणि मी म्हणजे तो झेंडा. आज मी जगात जातो तर मी भारताचं प्रतिनिधित्व करतो. मला बघून लोक मला बघून ओळखतात की मी भारतीय आहे. आणि ज्यावेळेला लोक मला ओळखतात मी भारतीय आहे, तर लोकांच्या मनात सगळ्यात पहिले 2 चिन्ह काय येतात, तर तो एक तिरंगा आणि दुसरे म्हणजे आपले पंतप्रधान. आज जागतिक स्तरावर भारताची ओळख म्हणजे तिरंगा आणि नरेंद्र मोदी. ह्या 2 गोष्टी हॅव बिकम दी ब्रँड एम्बॅसिडर्स ऑफ इंडिया. इंडिया इज रिप्रेझेंटेड थ्रू दीज 2 थिंग्स. आणि ज्या वेळेला त्यातल्या दोन्ही गोष्टींवर हल्ला होत होता, त्या मॉबनी नरेंद्र मोदीजींचा इतका मोठा पुतळा केला होता आणि त्याला चप्पलांचा हार घाल, त्याला चप्पल मार. तर पंतप्रधानांचं पुतळ्यावर आक्रमण होतंय, आपल्या झेंड्यावर आक्रमण होतंय. तर माझं मन हे आतून रडत होतं. माझी आई रडत होती. माझ्या आई, तो झेंडा म्हणजे माझी आई आहे. माझ्या आईवर कुणी जर उद्या असा प्रसंग आला असता, किंवा साधी गोष्ट आपल्या कुटुंबातल्या एखाद्या कुठल्याही सदस्याला थोडा धक्का जरी लागला गर्दीत, तर आपण वळून बघतो कुणी धक्का मारलाय, काय केलंय. तर ज्यावेळेला त्या झेंड्यासोबत असा अपमान होतोय, तर नक्कीच ते माझ्या कॉन्शियन्सनी, माझ्या अंतर्मनाने, माझ्या सत्सद विवेक बुद्धीने मला प्रवृत्त केलं. मी प्रेरितही म्हणणार नाही, मला प्रवृत्त केलं की जाऊन तो झेंडा उचलायचा. आणि तो झेंडा मी माझ्या मनाप्रमाणे मी उचलला. एक गोष्ट मला इथे सांगायला तुला आवडेल. तू बोलतोस ज्या वेळेला, तो प्रसंग जो आहे तो डोळ्यासमोर पाहिल्याच्या नंतर सुद्धा, आणि तू सांगतोस त्या प्रत्येक वेळेस अंगावर गुजबम झाल्याशिवाय राहत नाहीत. एवढंच मला तिथे वाटतं की तू जे ट्विट केलंस की एखाद्या मुलाला त्याच्या आईवर प्रेम करण्यापासून कोणतीही भिंत अडवू शकत नाही, भारत मातेचा सुपुत्र, हे जे तू ट्विट केलं ते भरपूर वेळा रिट्विट झालं. पण विचार कर, एवढ्या हिंसक जमावामध्ये ज्या वेळेला तू भारताची अस्मिता उचलली असं आपण म्हणू शकतो, ती तू सावरलीस, कवटाळलीस आणि घेऊन गेलास तिथून. त्या ह्याच्यामध्ये ते कळल्याच्या नंतर तुझ्या आईची काय अवस्था झाली होती ते मी डोळ्यांनी बघितलंय. तिला रात्री झोप आली नाही की पोरगं तिथे एवढा लांब आहे, ते सुखरूप आहे की नाही. एका क्षणामध्ये तुझ्यावर झालेले जे सगळे संस्कार आहेत त्यांनी तू ती कृती आपसूक केलीस. ते केल्याच्या नंतर हे जे सगळे त्याचे प्रतिसाद होते, याच्याविषयी भीती वाटली का रे? मी एक आपल्याला प्रसंग सांगू इच्छितो की आपले देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत अजित डोवाल. त्यांनी एका भाषणामध्ये हे वाक्य म्हटलं होतं की देर आर 3 टाइप्स ऑफ पीपल. 3 प्रकारची लोक असतात. एक जे काम करायच्या आधी विचार करतात, एक जे काम करताना विचार करतात, आणि एक जे काम केल्यानंतर विचार करतात. तर त्या प्रसंगामध्ये मी असं म्हणू शकतो की आय एम बिलॉंगिंग टू दी 3rd कॅटेगरी. माझ्या हातून ते काम झालं आणि त्याच्यानंतर मी विचार करायला लागलो की हे जर काय परिणाम होतील किंवा काय होतील. परंतु माझे आई वडील ज्या वेळेला ज्यांनी मला फोन केले, आई वडिलांची नक्कीच परिस्थिती अतिशय त्यांना भय होतं किंवा आपल्या मुलाला काय होईल ज्या वेळेला. कारण आई वडिलांनी खलिस्तान चळवळ बघितलेली आहे. मी 23 वर्षाचा आहे. मी काही एवढी चळवळ ती नीट जवळून बघितलेली नाही आजपर्यंत. परंतु त्यांची वाढ ही ज्या वेळेला ऑपरेशन ब्लू स्टार झालं, आपण त्या पुण्यात राहतो. खलिस्तानचा आणि पुण्याचा फक्त माझ्यामुळे संबंध येत नाही. आपण त्या पुण्यात राहतो की जिथे बंड गार्डन चौकामध्ये जनरल GB वैद्यांना दिवसा ढवळ्या 2 खलिस्तानी अतिरेक्यांनी गोळ्या घालून ठार केलं. त्यांना असॅसिनेट केलं. का? तर ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये ते गोल्डन टेम्पलच्या आत घुसले होते.
सुवर्ण मंदिरात जनरल जी.बी. वैद्य त्यावेळेला लष्कर प्रमुख होते आणि म्हणून त्यांना पुण्यामध्ये आपल्या आता माझ्या पिढीतल्या किती लोकांना माहीत असेल की बंड गार्डन पोलीस स्टेशनच्या समोर, सर्किट हाऊसच्या समोर कॅम्पामध्ये जनरल जी.बी. वैद्यांचा असा मोठा पुतळा आहे आणि स्मारक आहे पूर्ण, आणि त्या स्मारकामध्ये जनरल जी.बी. वैद्यांची पूर्ण माहिती लिहिलेली आहे. त्या जनरल जी.बी. वैद्यांना मारणारी लोक ही खलिस्तानी आहेत. तर त्या खलिस्तानी लोकांनी मारले हे माझ्या आईवडिलांनी बघितलेले, कारण ते पुण्यात वाढलेत. त्यावेळेला नक्कीच त्यांना मनात हा भय कुठं ना कुठेतरी होतं. परंतु ज्या वेळेला मला फोन यायचे ना माझ्या आईवडिलांची, मी एकच त्यांना सांगायचो की आपली संस्कृती, आपले संस्कार हे काय आहेत? देव, देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती. ते ह्या संस्कारात ना आपण वाढलेलो आहे. मग प्राण हाती घेणं म्हणजे काय? मी फक्त झेंडा उचलला हो. आज असंख्य असे सैनिक आहेत की जे प्राण हाती घेऊन सीमेवर लढतायत, अनेक लोकांनी जीव दिलाय. तर त्यांच्यापेक्षा तर थोर कार्य माझं कधीच असू शकत नाही. मी काहीच केलेलं नाही. जीव दिलाय सोडा, ज्या लोकांनी त्यांना सामोरे गेलेले आहेत, जे लोक आजही छातीचा 56 इंचाची छाती घेऊन देशाच्या विरोधात लढणाऱ्या लोकांची, भले सेनेत असू दे किंवा इंटेलिजन्स सर्व्हिसेसमध्ये असू दे, जी काही लोक गुप्तहेर खात्यामध्ये काम करतात त्यांनाही जीवाचा धोका आहे. तर आपणही त्यांना काहीतरी देणं लागतो ना नागरिक म्हणून. ते अधिकारी झाले म्हणूनच त्यांनी करावं का नाही? आपण सामान्य नागरिक म्हणून आपल्या देशाला काहीतरी देणं लागावं. आपण ते देव, देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती, ते प्राण आपण हाती घेऊन कायमच चाललेले. म्हणून कम वॉट मे, तुम्ही देशाचं संरक्षण केलं तर तुम्हाला भिण्याचं कारण नाही. पहिली गोष्ट, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफले हेतुर्भुर्मा ते संगोत सुत कर्मणी. श्रीकृष्णाने म्हणे तुम्ही कर्म करा, त्याचे परिणाम काय होतील ह्याची चिंता तुम्ही करू नका. मग भले ते परिणाम चांगले होतील किंवा वाईट होतील. मी ज्या वेळेला तो झेंडा उचलला त्यावेळेला माझ्या मनात हेही नव्हतं की माझा व्हिडिओ व्हायरल होईल. त्यावेळेला माझ्या मनात हेही नव्हतं की मला कोणीतरी मारेल. पण ना पॉझिटिव्ह विचार होता, ना कशाची अपेक्षा होती, ना कशाची भीती होती. म्हणूनच मी ती कृती करू शकलो. ज्या वेळेला मला आजपर्यंत मी शोधतोय खरं बरं माझा व्हिडिओ कुणी व्हायरल केला, मला आजपर्यंत माहित नाही. तो व्हिडिओ कुठून आला, कुणी केला. मला एका दिवशी सकाळी 4 वाजता फोन येतो की तुमचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. तर त्यावेळेला आपण जातो ना, तर आई वडिलांना तेच मी सांगतो की आपण फार धाडसी आहोत. माझे पणजोबा हे स्वातंत्र्य सैनिक होते. एका वेळेला माझे पणजोबा हे 3 वेळेला जेलमध्ये जाऊन आलेले आहेत गांधीजींसोबत. त्यांनी प्राणाची आहुती दिली नाही, परंतु त्यांनी प्राणाची आहुती देण्याची वेळ आली असती तर त्यांनीही दिलं असतं, आणि त्या गोष्टीचा अभिमान आजही आमच्या कुटुंबाने मिरवलाच असता. तर ज्या वेळेला आपण देशासाठी काम करतो त्यावेळेस प्राणाची भीती ही कधी घेऊ नये. आणि दुसरी गोष्ट मी त्यांची समजूत काढण्यासाठी आणि खरोखर मनाने जे सांगितलं की आज भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर एका अशा लेवलवर आहे की तिथे भारताच्या विरोधात वाकडी नजर करून कुणीच बघू शकत नाही. साधं उदाहरण, गेल्या 2 दिवसामध्ये मॉलडीव्सच्या 2-3 मंत्र्यांनी भारताच्या विरोधात जे केले, संपूर्ण मॉलडीव्सची इकॉनॉमी ही उद्ध्वस्त झाली. 3 दिवसामध्ये ती लोकांना लाईनीवर आणलं. तर ज्या वेळेला मी झेंडा उचलला म्हणून माझा व्हिडिओ इतका व्हायरल होऊ शकतो, तर उद्या तुम्ही विचार करा, मला जर एखादी धमकी जरी आली असती किंवा माझ्या केसाला जरी धक्का लागला असता, मी मेलो जरी असतो, परंतु मी मेल्यानंतर मला मारणाऱ्या व्यक्तीला आपलं सरकार ठार मारणार किंवा आपलं सरकार माझी संरक्षण करण्यासाठी हे ठामपणे उभं राहणार आणि सक्षम आहे, ही कॉन्फिडन्स, हा जो भरोसा होता ना, हे फेथ माझ्या घरच्यांमध्ये होतं. आणि म्हणूनच की काय, तू भीती कुठंतरी दॅट वॉज ओव्हररूल्ड बाय द फेथ. मी एक आर्टिकल लिहिलं होतं, त्याच्यातही मी सांगितलं की दॅट इनसिक्युरिटी, दॅट फिअर वॉज ओव्हरकम्ड बाय द फेथ इन दी गव्हर्नमेंट. खरं तर तू हे जे बोलतोयस, हे जे विचार आहेत तुझे प्रगल्भ, हे ऐकताना असं वाटतं की एक जी कृती आहे किंवा एक जी व्हायरल रील आहे त्यांनी माणूस व्हायरल होतो आणि ग्लोबल होतो असं नुसतं म्हटलं जातं, पण उटपटांग काहीतरी हॅ हू हू टाकायचं आणि ते व्हायरल करायचं, अशा आजच्या जमान्यामध्ये एक तुझी चांगली कृती व्हायरल झाली याच्याविषयी मला खरंच अभिमान आणि कौतुक आहे. आणि हे जे तू करतोयस ह्याच्यापासून तू खूप लोकांना प्रेरणा देतोयस. प्रत्येक वेळेला जीव हातात घेऊनच काम करावं लागतं असं नाही, तर तुमचा पॉझिटिव्ह नॅशनलिझम जो आहे तो दाखवण्यासाठी अजूनही बाकीच्या गोष्टी करता येऊ शकतात. तर तुझ्याकडे आशावादी दृष्टिकोनातून बघणारे, तू त्यांचा हिरो आहेस असं मानणारे एक तरुणांची फौज जी आहे ती आत्ता तयार झाली. तर देशासाठी, समाजासाठी आणि स्वतःसाठी पर्यायाने उन्नत होण्यासाठी ह्या तरुणांनी काय काय केलं पाहिजे? 15 ऑगस्ट 26 जानेवारीचं राष्ट्रप्रेम तर आहेच, झेंडा खाली जमिनीवर पडू न देणे सुरक्षित वातावरणात भारतात सुद्धा हे तर आहेच. याच्या व्यतिरिक्त कोणत्या कन्स्ट्रक्टिव्ह ॲक्टिव्हिटी ते करू शकतात जेणेकरून त्यांचा नॅशनलिझम जो आहे तो पॉझिटिव्हली त्यांना ट्रान्सलेट करता येईल प्रॅक्टिकल लाईफमध्ये, असं तुला वाटतं? नक्कीच फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि
हे झेंडा उचलणं ह्याच्यानंतर जी मिळालेली प्रसिद्धी आहे किंवा काय ती नशिबानं मला मिळाली, परंतु ह्याचा उपयोग एका चांगल्या कामासाठी, ह्याचा उपयोग एका चळवळीत करण्यासाठी मी नॅशनलिझम इज द न्यू कूल हा हॅशटॅग मी ट्रेंड केला होता ट्विटरवर. आणि टू माय सरप्राईज तो हॅशटॅग इतका ट्रेंड झाला की आज आपण अशा जगात वावरतो की जिथे तुम्ही भारत विरोधी राहणं किंवा तुम्ही धर्मविरोधी राहणं किंवा वेस्टर्नायझेशन इज कन्सिडर्ड टू बी सिम्बल ऑफ मॉडर्नायझेशन. तर मी नेहमी सांगतो की वेस्टर्नायझेशन इज नॉट मॉडर्नायझेशन. ही खुणकाट आपल्या मनात बांधली पाहिजे. भारतीय संस्कृतीपासून आपण डिव्हिएट होऊन कुठेतरी दुसऱ्या संस्कृतीचा अवलंब करणं हे आपल्याला नॅशनलिझमकडे घेऊन जाणार नाही आहे. तर नॅशनलिझम इज द न्यू कूल. फक्त 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला जाऊन झेंडावंदनात सहभाग घेणं हे तुमचं राष्ट्रीयत्व, तुमची राष्ट्रवादी प्रेम हे नसू शकतं. तर तुम्हाला जर खरोखर तुम्ही राष्ट्रवादी आहात, नॅशनलिझम आहात आणि व्हावंच लागेल. आजच्या काळात, ज्या काळावर मी नेहमी सांगतो की आपल्या देशावर 3 आक्रमणं झाली. भारत हे काही फक्त देश नाही आहे, भारत ही संस्कृती आहे. वी आर अ सिव्हिलायझेशन, वी आर नॉट जस्ट अ जॉग्राफिकल टेरिटरी. आपण फक्त एक भौगोलिक वास्तू असते तशी भौगोलिक देश नाही होत की बाबा 4 दिशेला 4 आपण बाउंड्रीज आखल्या, फेन्सिंग लावला आणि देश झाला तयार, असं नाही आहे. तर 5 लाख वर्षांपासूनची संस्कृती जी मानव व्युत्पत्ती होत गेली त्याच्यातनं डेव्हलप झालेली संस्कृती म्हणजे हे आज भारत म्हणून आपण पाहतोय. मग ते राजा हरिश्चंद्रांपासून असू दे, राजा भरत चक्रवर्तीपासून असू दे, ते आजच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अशा अनेक दिग्गज राष्ट्रीय नेत्यांनी आणि लीडर्सनी आणि राजांनी आपण तयार झालेलो आहे. तर पहिला जो घाला झाला तो आपल्या धर्मावर झाला, जो परकीय मुस्लिम आक्रमणांनी केला. मग तो मोहम्मद गाझी असू दे, इराणचा शाह असू दे, अफगाणी असू दे, अहमद शाह अब्दाली असू दे किंवा मोगल असू दे, बाबर, औरंगजेब, अकबर कोणी असू दे किंवा अलेक्झांडर असू दे, ह्या लोकांनी पहिला घाला आपल्या धर्मावर केला. त्यांना लक्षात आलं की हे धर्माला घाला केलं तर ही लोक धर्माच्या व्यती वेडे आहेत, धर्मवेडी लोक आहेत. दुसरा घाला केला इंग्रजांनी. इंग्रज, पोर्चुगीज, पर्शियन, डच आणि फ्रेंच लोकांनी तो आपल्या संस्कृतीवर केला. तो काही प्रमाणात यशस्वी झाला, ज्याचे परिणाम आपल्याला आजही बघायला मिळतात. इंग्रजांनी केलेले आक्रमण हे आजही आपल्या देशामध्ये आपल्याला ठळकपणे बघायला मिळतात. इंग्रजांनी सोडून गेलेली संस्कृती हे आपण फार अभिमानानं मिरवतो. का मिरवतो? दॅट इज नॉट समथिंग टू बी प्राऊड ऑफ. युअर ओरिजिनल कल्चर इज समथिंग टू बी प्राऊड ऑफ. तुम्ही कूल कधी राहता? ज्यावेळेला तुम्ही स्वतःची संस्कृती एक्सेप्ट करता त्यावेळेला तुम्ही कूल राहता. आणि आज तिसरं होतंय, पहिलं धार्मिक, दुसरं सांस्कृतिक आणि आज तिसरं होतंय ते वैचारिक आक्रमण होतंय. वैचारिक आक्रमण कशा अर्थाने? लिबरलिझम, लेफ्ट विंग आयडिओलॉजी. हिंदू देवी देवतांना शिव्या घालणारा मुनव्वर फारुकी हा आपल्याला आवडतो, परंतु एखाद्या बायबलमधलं किंवा कुराणमधलं सत्यवाक्य फक्त रिट्वीट करणारा प्रथमेश शिंदे ह्याला जम्मू काश्मीरमध्ये आपण त्रास देतो. ही संस्कृती कुठून येते? ज्या वेळेला मोगल हे काश्मीरात येतात त्यावेळेला मोगल्स, दी इन्व्हेडर्स बिकम द लोकलाइट्स आणि काश्मीरी पंडितांना आपण रेफ्युजी म्हणतो. तर या भारतात आपण कसं काय राहू शकतो? काश्मीरी पंडित जे काश्मीरचे मूळ निवासी आहेत ते रेफ्युजी कसं काय असू शकतात? भारत छोडो आणि तुकडे तुकडे करेंगे, भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह म्हणणारे कन्हैया कुमार, अफजल गुरु, उमर खालिद हे लोक आपल्याला JNU मधले स्कॉलर्स वाटतात. परंतु ज्या वेळेला सत्य परिस्थिती मांडणारे तुलसीदास स्वामी असू देत किंवा इतर कुणीही लोक असू देत की जे भारताच्या एकात्मतेविषयी बोलतायत किंवा भारत एक आहे असं म्हणतात, त्या लोकांना आपण रॅडिकल म्हणतो, हिंदू फेसिस्ट म्हणतो. ज्या वेळेला एखादा इंग्रज माणूस येऊन आपल्याला सायन्स शिकवतो तर ही सायंटिफिक, परंतु ज्योतिषशास्त्र, आयुर्वेदिक डॉक्टर आपल्याला रिग्रेसिव्ह वाटतं. आपण स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर आहात. तर आपला देश हा आयुर्वेदिक संस्कृतीतनं, आपल्या देशात निसर्गोपचार, आयुर्वेदोपचार किंवा सर्जरी हे आपण 5 लाख वर्षापासून बघतोय. उत्तरम यत् समुद्रश्च हिमाद्रैश्चैव दक्षिणम वर्ष तद भारतम नामम भारती यत्र संतती. ह्याचा अर्थ काय? जो समुद्राच्या उत्तरेला आहे, जो हिमाद्रीच्या दक्षिणेला आहे, त्या जमिनीचं नाव भारतवर्ष आहे आणि तिथे जन्माला आलेली प्रत्येक संतती ही भारताचीच मूल आहे. तर त्या भारताचं ज्या वेळेला इंडिया झालं त्यावेळेला आपण कुठेतरी आपण डगमगलो. आणि आज ज्या वेळेला मी 23व्या वर्षी माझ्या पिढीतली मुलं बघतो ना त्यावेळेला मला खरं खंत वाटते. नॅशनलिझम इज द न्यू कूल हे वाक्य त्याच्यातनंच आलं की अशा ज्या काही फोर्सेस आहेत की जे
एखाद्या अँटी इंडिया किंवा अँटी हिंदू लोकांना योग्य वेळी उत्तर देणं हे तुमच्यासाठी तुमचं अटमोस्ट नॅशनलिझम असू शकतं. मी काय केलं तर मी फक्त उत्तर दिलं, मी माझ्या कृतीतून उत्तर दिलं. प्रत्येक वेळेस तुम्हाला हे बांधील नाही की तुम्ही खलिस्तान्यांमध्येच घुसलं पाहिजे, तुम्ही अतिरेक्यांमध्येच घुसलं पाहिजे, तुम्ही गुंडांमध्ये डाकूंमध्येच घुसलं पाहिजे. तर हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये आज जी वैचारिक हायजॅकिंग होते लेफ्ट विंग आयडिओलॉजी, माओइस्ट आयडिओलॉजीची, भीमा कोरेगावच्या ते एल्गार परिषदमध्ये देशविरोधी नारे देणाऱ्यांना आपण फ्री स्पीच म्हणतो परंतु हिंदू साधू संतांना आपण हेट मॉंगर्स म्हणतो. तर ही विचार कुठेतरी बदलला पाहिजे. प्रत्येक वेळेला दिवसेंदिवस आयुष्यात जर मला कुणी माझ्या देशाविरुद्ध बोलताना, मला कुणी जर माझ्या संस्कृतीविरुद्ध बोलताना, मला कुणी जर माझ्या धर्माविरुद्ध बोलताना, हिंदू वे ऑफ लाईफ, सनातन बिलीफ सिस्टम, सनातन धर्माविरुद्ध बोलताना जर कोणी मला आढळलं तर त्याला आहे त्या जागेवर मी योग्य पद्धतीनं उत्तर देणं, इंटेलेक्च्युअली उत्तर देणं हेही नॅशनलिझमच आहे, हेही राष्ट्रवादीच आहे, हेही पेट्रिओटिझम आहे. आणि दॅट इज कूल, दॅट शुड बी एक्सेप्टेड, वी शुड बी वोकल अबाउट इट. तुझे हे सगळं बोललास हे ऐकल्याच्या नंतर तू जी कृती केली होतीस ती कृती जी आहे ती तू मुद्दाम केलेली आहे किंवा त्याचं परिपाक जो आहे तो काहीतरी विचार करून केलेला आहे असं नसून तुझ्या हातून घडलेली ती तुझी डिफॉल्ट थॉट प्रोसेस होती की जी फक्त तिथे पर्कोलेट झाली, हे अगदी स्पष्टपणे जाणवतं. आणि तू जसं म्हणालास की भारतीय माणूस जेव्हा परदेशात जातो त्यावेळेला त्याचं भारतीयत्व तो घेऊन जातो, त्याच्या चेहऱ्यावर ते लिहिलेलं असतं. आणि मग रस्त्यावर घाण टाकण्यासाठी, रस्त्यात थुंकण्यासाठी, सिग्नल न पाळण्यासाठी, उभं राहून शिस्त, नियम, रांगा न पाळण्यासाठी, वाटेल तिथे वाटेल त्या पद्धतीने बोलणं, उभं राहणं याच्यासाठी कुप्रसिद्ध असणारे जे भारतीय आहेत ते ज्या वेळेला शिस्तीत बसून, शिस्तीत बोलून, स्वच्छता पाळून, इंटलेक्च्युअली उत्तर द्यायला लागतात आणि स्वतःचं भारतीयत्व जपतात, त्यावेळेला त्यांना कसा सन्मान मिळतो हे ज्या वेळेला मी इंटरनॅशनल चॅम्पियनशिप खेळते त्यावेळेला मला जाणवतं. म्हणजे तुम्ही देशासाठी जिंकता त्यावेळेला तुमचा तो अभिमान जो आहे देशासाठीचा तो तर नक्कीच वाढतो, पण तुमच्याविषयीचा रिस्पेक्ट जो आहे तो तुमच्या भारतीय असण्यापेक्षा तुमची भारतीय राहणीमान आणि विचारसरणी या ज्या दोन गोष्टी आहेत याला अनुसरून असला पाहिजे. हे जे तुझं म्हणणं आहे ते अगदी बरोबर आहे. आता याच्या पुढचा प्रश्न मला तुला असा विचारायचा आहे की वकिलीचं शिक्षण तू इथे घेतलंस त्यावेळेला इथेच प्रॅक्टिस करायची हे केल्याच्या म्हणजे विचारात असताना तू पुढे जाऊन पुढचं शिक्षण लंडनला घेण्याचं ठरवलंस, त्याच्या मागे तुझा काय विचार होता? मी वकिलीचं शिक्षण इथं घेतलं आणि काही काळ मी मुंबई हायकोर्टामध्ये मी प्रॅक्टिसही केली, क्रिमिनल साईडला मी प्रॅक्टिस केली. परंतु बाहेर जायचा विचार हा खरं सांगितलं तर फार स्पॉन्टेनियस होता की बाहेर जाऊन शिकायचं. मी अप्लाय केलं होतं, भरपूर कॉलेजेसला अप्लाय केलं होतं. मला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधनं ऑफर आली. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स असं कॉलेज आहे की जिथं देशाला घटना देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकलेत, KR नारायणन आपले माजी राष्ट्रपती ते शिकलेत. तर ज्या वेळेला इतक्या मोठ्या शैक्षणिक संस्थेतनं आपल्याला एक संधी मिळते तर आलेली संधी ही कधी घालवू नये हे माझे संस्कार आहेत. तर आलेल्या संधीचं सोनं करावं, तर त्या संधीचं सोनं करणं. आणि आपण काय भारताच्या बाहेर शिकायला जातो म्हणजे देश सोडून जातो असं नाही आहे. मी ज्या वेळेला माझे इंटरव्ह्यूज दिले तर त्या इंटरव्ह्यूजच्या खालच्या कमेंट ज्या वेळेला मी वाचत होतो तर काही लोक हे मुद्दाम असतातच टोमणेवीर की बाबा एवढंच ह्याला देशप्रेम आहे तर हा देशाच्या बाहेर गेलाच कशाला. तर मी त्याचंही उत्तर ज्यांनी माझे इंटरव्ह्यू बघितले असतील ते दिलं, आय एम हिअर टू बिकम अ बेटर व्हर्जन ऑफ माय सेल्फ. करेक्ट. तुम्ही ज्या वेळेला बाहेर जाता त्यावेळेला तुम्ही घडता, त्यावेळेला तुम्ही पॉलिश होता. तुम्ही इथं वाढलात ना, आपली भारतीय संस्कृती सर्वोच्च आहेच, परंतु त्या संस्कृतीला अनुसरून आपण ती संस्कृती बाहेर नेऊन आपण स्वतःला अजून किती निखारू शकतो ह्याचा ज्या वेळेला आपल्याला अंदाज येतो ना तर त्यावेळेला आपण एक लीडर होण्यासाठी परिपक्व असतो. आज देशाची विदेश नीती इतकी स्ट्रॉंग आहे तर ही काय घरी बसून शिकायला मिळाली का आपल्याला? नाही. जी लोकांनी देशाच्या बाहेर जाऊन काम केले तरच आपल्याला लक्षात येतं. आणि आपल्यामध्ये आय कॅनॉट से दॅट वी आर परफेक्ट ॲज अ पर्सन, ॲज अ नेशन, ॲज अ सोसायटी. काही ना काही त्रुटी प्रत्येकामध्ये असतात, प्रत्येक संस्कृती काही ना काही, प्रत्येक सोसायटीमध्ये, समाजामध्ये त्रुटी असतात. तर बाहेर जाऊन ज्या वेळेला आपण शिकतो ना की बाबा इथे हे चांगले, ते आपल्याला आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी कसं वापर करून घेता येईल, ते आपल्याला कसं रुजवता येईल. तर फक्त ह्यासाठीच तो उद्देश होता की बाहेर जाऊन शिकून यायचं. आणि म्हणूनच मी काय LLM करायला मी बाहेर गेलेलो.
तू जे आत्ता म्हटलास त्याला आमच्या आयुर्वेदामध्ये सर्वदर्शन संग्रह अशी म्हणण्याची पद्धत आहे. म्हणजे बाकीच्या शास्त्रांमध्ये ज्ञानाच्या बाबतीत माणसाने कायम आधाशी राहावं आणि तिथे माझं तुझं पर्क आपलं असं न करता शास्त्रम दृष्टी प्रकाशार्थम, म्हणजे ते जे आहे ते कंदिलासारखं वापरावं शास्त्र आणि स्वतःच्या डोळ्यांनी ते अनुभवावं, बघावं, वापरावं, भरपूर शिकून समृद्ध व्हावं आणि त्याचा उन्नतीसाठी वापर करावा. मग तिथे हे उपयोगीचं नाही आहे, ते उपयोगीचं नाही आहे, हे असा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन ठेवून जमत नाही. हे जे तू म्हटलास ते एकदम योग्य आहे आणि त्या पद्धतीने तू वाटचाल करतोयस याचा आम्हाला अभिमान आहे. कारण तिथे तू त्यावेळेला गेलास, म्हणजे 20च दिवसात गेल्यानंतर हा प्रसंग घडला, म्हणजे त्या सगळ्या गोष्टी कशा त्या जुळून आल्या आणि तू तिथे होतास. तुझ्या ऑलरेडी जडणघडणीमध्ये तुझे सगळे हे विचार आणि डेव्हलपमेंट आणि अभ्यास तुझा आहे, ते सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं कधी कधी की एखादा प्रसंग तुम्ही त्याला सामोरे जाण्यापेक्षा त्यांनी तुम्हाला चूज केलेलं असतं की काय, असं म्हणण्याची वेळ येते ते बघितल्यावर. ते आम्हाला तुझ्याबरोबर अनुभवायला मिळालं. आता याचा पुढचा प्रश्न असा आहे की देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा असणारे तरुण आणि वकिली या क्षेत्रात येऊन काम करण्याची इच्छा असणारे जे तरुण तरुणी आहेत त्यांच्यासाठी तू काय सल्ला देशील? ज्याला देशाची सेवा करायची ना तो कुठल्याही पद्धतीत करू शकतो. तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जा, तुम्ही व्यवसाय करा, तुम्ही नोकरी करा, तुम्ही वकिली करा, कुठलाही इतर प्रोफेशनल, तुम्ही डॉक्टर आहात काय आहात, पण ज्यावेळेला तुम्ही तुमचं राष्ट्रीयत्व जपता ना तर तुम्ही देशाची सेवा करू शकता. माझा नुकताच एक सत्कार समारोह झाला, त्याच्यामध्ये फार एक सुनीलजी देवधर म्हणून फार चांगले नेते आहेत आपले भारतीय जनता पक्षाचे. त्यांनी फार महत्त्वाचं वाक्य म्हटलं की तुमच्या पर्सनल कॅरेक्टरपेक्षा तुमच्या नॅशनल कॅरेक्टरला जास्त इम्पॉर्टन्स आहे. तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात गेल्यावर तुमचं पर्सनल कॅरेक्टर आणि नॅशनल कॅरेक्टर, ज्यावेळेला तुमचं नॅशनल कॅरेक्टर हे कायम प्रगल्भ राहतं आणि कायम प्रखर राहतं, त्यावेळेला तुमच्या हातून देशाची सेवा आपोआप घडतच जाते. आणि वकिली क्षेत्रात ज्यांना सेवा करायची आहे तर आज खरं मी सांगू शकतो की इंडियन लीगल आणि ज्युडिशियल सिस्टममध्ये भरपूर रिफॉर्म्सची गरज आहे. तर ॲज यंग ॲडव्होकेट्स यू कॅन ऑलवेज वर्क टुवर्ड्स दी रिफॉर्म्स. तुम्ही ज्युडिशियरीमध्ये वकिलांनी, आज आपल्याकडं ज्युडिशियरीचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक हा आहे, सगळ्यात मोठा अवगुण हे आहे की आपल्याकडे वर्षानुवर्षी केसेस प्रलंबित राहतात. कारण ती जुन्या वकिलांची मानसिकता राहिली की तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख मॅटर फाईल करायचा आणि क्लायंटला टोलवत राहायचं आणि तारखा घेत राहायचा. परंतु नवीन वकील म्हणून आज भारत जगातला सर्वात जास्त केस पेंडन्सी असणारा देश होणार आहे वाटेवर. 5 करोड केसेस आपल्याकडे पेंडिंग आहेत, 5 कोटी. आणि न्यायाधीश किती? सुप्रीम कोर्टात फक्त 30 न्यायाधीश आहेत. आज एक न्यायाधीश जगात सर्वात जास्त डिस्पोजल रेट असणाऱ्या केसेसचा आपल्या भारतात आहे. परंतु तरीही आपण एवढी पेंडन्सीमध्ये का राहतोय? तर वकिलांची मानसिकता कुठे ना कुठे त्याच्यामध्ये दोषी आहे. तर एका वकिलांना आपण ज्या वेळेला मॅटर घेतो तर सिन्सिअरली ते काम करणं, कुठल्याही क्षेत्रात सिन्सिअरिटी मॅटर्स दी मोस्ट अँड डिसिप्लिन. तर तुम्ही ज्यावेळेस वकील म्हणून आपण कोर्टात उभे राहतो तर कोर्टाला योग्य पद्धतीनं गाईड करणं, उगाच फालतू विषयांमध्ये तारीख मागून न घेता ते मॅटर सिन्सिअरली चालवणं आणि आयदर ऑर वाईज संपून टाकणं, तर ह्याच्यामुळे फार देशाचा लोड वाचू शकतो. आणि त्याच्यामध्ये तुमचंही राष्ट्रीयत्व आणि तुमची पेट्रिओटिझम, तुमचं देशप्रेम हे त्याच्यातूनही दिसून येऊ शकतं. बरोबर. तर सिन्सिअरिटी आणि डिसिप्लिन हे जे 2 नवीन मंत्र तू आजच्या तरुण पिढीला दिलेस, तर ती जी आहे ते सिन्सिअरिटी आणि डिसिप्लिन नसून शॉर्टकटनी प्रसिद्धी मिळवणं, पैसा मिळवणं आणि मग कोण कुठला भारत देश आम्हाला माहिती नाही असं म्हणणं, तू म्हणतोयस तसं ही एक पिढी आहे चंगळवादी आणि भोगवादी असणारी. तर तुझं म्हणणं असं आहे, ज्ञान मिळवा, त्याचा सिन्सिअरली डिसिप्लिननी उपयोग केला तर तुम्हाला, समाजाला, भारताला, सगळ्याला त्याचा उपयोग होईल. या सगळ्या तुझ्या प्रवासामध्ये व्हिडिओ आणि ट्विट जे आहे ते व्हायरल होण्याच्या आधीचा सत्यम आणि नंतरचा सत्यम, पहिला प्रश्न, ह्यात काही फरक आहे का? तुला ज्या फॅन फॉलोवर्स आले किंवा जे तुला तुझे चाहते निर्माण झाले, तू भारतभर पोहोचलास, त्यावेळेला तुझ्या असं लक्षात राहील असा कुठला तुला प्रसंग आला का? आणि त्याविषयीचं तुझं मत कसं होतं इन जनरल ह्या सगळ्या गोष्टींविषयीचं? खरं सांगायचं झालं तर व्हिडिओ व्हायरल व्हायच्या आधीचा सत्यम आणि नंतरचा सत्यम ह्याच्यात काहीच फरक नाही आहे. फरक एवढाच आहे की आधीचा सत्यम इथे येऊ शकला नसता आणि नंतरचा सत्यम आज इथे आलेला आहे. परंतु विचार तेच आहेत. ज्याही वेळेला मी देशाच्या बाहेर जातो तर आपण इतकी समृद्ध संस्कृती आहोत ना की आपण वसुधैव कुटुंबकम म्हणून जातो. संपूर्ण जग हे माझं घर आहे, कृणवंतो विश्वमार्यम आपण म्हणतो. आपले माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांनी फार सुंदर शब्दांमध्ये आपली संस्कृती म्हटली. ते काय म्हणतात की मैं अखिल विश्व का गुरु महान. भारतीय संस्कृतीबद्दल म्हणताना वाजपेयीजी म्हणतात, मैं अखिल विश्व का गुरु महान, देता विद्या का अमरदान, मेरे वेदों का ज्ञान अमर, मेरे वेदों की ज्योति प्रखर.
मैंने दिखलाया मुक्ति मार्ग, मैंने सिखलाया मुक्ति मार्ग, मानव के मन का अंधकार क्या कभी सामने नहीं सका ठहर, हर गली सागर में छेर छेर, हर सागर में छेर छेर, हिंदू तनमन हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय. तर ही संस्कृती आहे. ज्या वेळेला वाजपेयी साहेब म्हणतात की मी संपूर्ण विश्वाचा गुरु महान आहे, मी विश्वाला अमरदान दिलंय, माझ्या वेदांनी ज्ञान शिकवलंय, तर ह्या संस्कृतीतनं ज्या वेळेला आपण वाढतो ना तर कायम ती राष्ट्रीयत्वाची भावना राहते. आणि म्हणून आधीचा आणि नंतरचा सत्यमधला काही फरक हा कदाचित मला तरी वाटत नाही. लोकांशी ज्या वेळेला मी बोलतो त्याचा फरक एवढा झाला की ज्या वेळेला नॅशनल मीडियाकडून थोडंफार मला संधी मिळाली आणि ज्या वेळेला एक असं असतं ना की तुम्ही ज्या वेळेला काही करून दाखवता त्यावेळेला तुमचा ॲक्रेडिशन, तुमची क्रेडिबिलिटी थोडी वाढते. तर ती माझ्या हातून घडून गेलेली कृती आहे. परंतु काही लोकांनी ती असं घेतलं की हा बाबा फक्त बोलून दाखवत नाही तर करतो. तर म्हणून ज्या वेळेला मी करतो त्यावेळेला मी जे बोलतो त्यालाही महत्व आलं. बरोबर. आपण फक्त जगा सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण, तशातले आपण राहत नाही. म्हणजे ज्या वेळेला आपण बोलतो बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असे आपण म्हणतो. तर कदाचित त्या दृष्टिकोनातनं लोक आज माझ्याकडे बघू लागलेली आहेत असं मला वाटतं की बाबा हा बाबा लोक आज ऐकायला तयार झाले थोडंफार आपण जे बोलतोय ते. आणि म्हणून की काय मला वेगवेगळ्या समारंभांना लोकांनी बोलवायला चालू केले. 23 वर्षासारखा मी एक छोटासा, तुम्ही म्हटला तर छोटासा मुलगा आहे, मी शरीरानंही छोटा आहे आणि वयानं तो खूपच छोटा आहे. तर मला ज्या वेळेला सिनियर सिटीजन्सच्या मेळाव्यांमध्ये बोलवलं जातं, मला ज्या वेळेला मोठमोठ्या बिल्डर लोकांच्या, आज एक ब्रदरहूड फाउंडेशन म्हणून एक प्रचंड नामांकित पुण्यातले जे सगळे मोठे बिल्डर आहेत आणि अगरवाल, मित्तल, गोयल समाज जी लोक आहेत, तर ही जी मोठमोठी ज्यांनी आयुष्यभर कष्ट करून एम्पायर आपण म्हणतो ते उभे केलेत, त्या लोकांमध्ये चीफ गेस्ट म्हणून मला ज्या वेळेला बोलवलं जातं आणि ज्या वेळेला क्रिकेट मॅचचं उद्घाटन घेतलं जातं त्यावेळेला कुठं ना कुठे असं वाटतं की बाबा आजही देशात राष्ट्रवादाची किंमत आहे. तुम्ही जर देशासाठी काही करताल आणि निस्वार्थ भावनेने काही करताल तर तुम्हाला 100% काही ना काही मिळणारच. देशासाठी केलेल्या प्रत्येक कृतीचं फळ हे मिळतोच. आणि त्यावेळेला ज्यावेळेला अशी मोठमोठी लोक आपल्याला ऐकतात ना तर त्यावेळेला कुठेतरी आपल्याला वाटतं की बाबा 23 वर्षाच्या मुलाला ही 60, 70, 80 वर्षाची लोक ऐकतात की ज्यांनी आपल्या आयुष्यात माइलस्टोन्स हासिल केलेले आहेत, त्या लोकांनी एम्पायर उभे केलेले आहेत. तर माझ्यात असं काय की मी आज जे त्यांच्याकडून आलो तर ते फक्त माझ्या राष्ट्रवादाविषयी वोकल होण्याची जी ताकद आहे ना आणि ती जी क्लॅरिटी आहे आणि माझ्या राष्ट्रवादाविषयी उघडपणे, माझ्या हिंदुत्वाविषयी, माझ्या धर्माविषयी, देव देश आणि धर्मकार्यासाठी जी काही माझी ओढ आहे ती फक्त जास्त गाढ झालेली मी बघू शकतो. मला माझ्या देशाप्रतीची ओढ, माझ्या भावी आयुष्याचे माझे जे काही वेध लागलेले होते ते आणि माझ्या धर्माप्रतीची आणि माझ्या संस्कृतीप्रतीची माझी जी जाणीव आहे ना ती अजून घट्ट झालेली आहे. तुला ही जी फॅन मोमेंट होती की वयाचं बंधन नाहीये, सगळ्या वयोगटातले लोक जे आहेत ते तुझी सराहना करतायत, तर तो एकच गोष्ट माझ्या डोळ्यासमोर दिसते की ज्या पद्धतीने तो तू उचललास, असा कवटाळलास जवळ आणि घेऊन गेलास झेंडा त्या एवढ्या सगळ्या ह्याच्यातून मार्ग काढून, तर ॲटलिस्ट या छोट्याशा सत्यमला इथे आल्यावर उचलून धरायचं काम तर ते लोक करूच शकतात ना रे. अजून एक प्रसंग आपल्याला सांगू इच्छितो की ज्या वेळेला ही सगळी बातमी चालली होती मीडियावर तर ट्विटरवर हे व्हायरल होत होतं की सत्यम सुराणा कोण आहे काय. आणि तो काळ, तो आठवडा असा होता की मला भरपूर मेसेजेस येत होते, भरपूर फोन येत होते. जवळपास 30-35 देशातनं, वेगवेगळ्या देशातनं लोकांचे मला फोन आले की बाबा आम्हाला अभिमान आहे, आम्हीही 40-40 वर्ष झाली भारताच्या बाहेर राहतोय, आम्हालाही असे इतक्या वेळेला अनुभव आले की आपल्या देशाला तुच्छ वागणूक दिली जाते परंतु आम्ही बोलू शकलो नाही, आम्हाला अभिमान आहे की तुम्ही बोलू शकलात. तर एक छोटासा मला मेसेज आला होता एका मुलीकडून की सत्यमजी मी लंडनमध्येच राहते, गेली 4 वर्ष झाली, मी आधी UK दुसऱ्या ठिकाणी राहायचे, आता मी लंडनमध्ये राहते आणि गेली 2-3 महिने झाली मी माझ्या घरच्यांशी आमचे वाद चालू आहेत किंवा काही कुठे आमचे सूर जुळत नाहीयेत. घरच्यांचं असं म्हणणं की तू भारतात परत ये आणि माझं असं म्हणणं आहे की मला लंडनमध्ये राहायचंय. तर त्या मुलीने ज्या वेळेला मेसेज केला ना तिने तिच्या मेसेजमध्ये पुढे काय लिहिलं की सत्यमजी मी तुमचा टाइम्स नावला दिलेला इंटरव्ह्यू बघितला आणि त्याच्यामध्ये तुम्ही ज्या वेळेला म्हणता ना आय एम हिअर टू बिकम अ बेटर व्हर्जन ऑफ माय सेल्फ, तर मी आज तिने मला असा मेसेज केलाय त्याच्यामुळे मी भावुकही झालो. फॅन मुवमेंट नाही
तिने असं सांगितलं की मी माझ्या घरच्यांना शब्द दिलाय की पुढच्या 1 महिन्यामध्ये मी रिटर्न तिकीट काढून कायमस्वरूपी भारताला येणार आहे. तर हे मला भावुक करून जाणारे क्षण आहेत. अनेक लोकांनी येतात की मी आमच्या मुलांना तुमची इंटरव्ह्यू दाखवलं, आय विश माय बोथ डॉटर्स टर्न अप लाईक यू. तर मी काही नाही, मी छोटासा सामान्य एक स्टुडंट आहे. आजही मी स्टुडंट आहे. मी वकील जरी असलो तर मी आत्ताशी पदार्पण केलेले प्रोफेशनल लाईफ मध्ये. परंतु एक कृती ज्या वेळेला ती देवानं माझ्याकडून घडवून घेतली असं मी त्याला म्हणतो. तर ह्या काही मुवमेंट्स असतात ज्या लक्षात राहतात का. दुसरं मला तुला असं सांगायचं आहे की कोड ब्रेकर हा जो शब्द आहे, जगावेगळं काम करणारे, जगावेगळा विचार करणारे, परिस्थितीत न बसतात, 4 चौकटीत न बसता वेगळं थोडंसं असणारे जे व्यक्तिमत्व असतात ना, त्यांच्या कहाण्या ज्या आहेत त्याची सिरीज ही चालू आहे. आणि एक तो जो प्रसंग आहे त्याच्यामुळे आपण समोरासमोर फक्त बसलोय असं मला वाटत नाही. कुठल्याही गोष्टीला निमित्त असतं. तुझे पणजोबा आणि माझे आजोबा एका फ्रेममध्ये बसलेले पाहिलेत मी, तुरुंगात एकत्र राहिलेले नंतर आपल्याला कळलं. आणि नंतर कळलं की आपण राहायलाही शेजारी शेजारी आहोत. तर जग हे खूप तसं पाहायला गेलं तर छोटं असतं आणि मग उलगडतं की भगवद्गीतेचं तत्वज्ञान बोलणारी मी, संस्कृत श्लोक हिंदी कविता म्हणणारी मी, त्याच पद्धतीची भाषा आणि विचार व्यक्त करणारा 23 वर्षाचा सत्यम, हे बघता आपण कधी ना कधीतरी एकत्र भेटून गप्पा तर मारणारच होतो. कारण आम्हाला तुझं खरंच खूप मनापासून इथे कोड ब्रेकरमध्ये कौतुक आहे. तुला जाणून घेण्याची, तुला भेटण्याची, तुझ्याशी संवाद साधण्याची इच्छा असणारी जी तरुणाई आहे किंवा जे 70 वर्षाचे सिनियर सिटीजन्स आहेत की ज्यांना असं वाटतंय हे आपल्या सत्यमनी आपला झेंडा उचलून धरलाय, त्याला आपण उचलून धरायला पाहिजे, त्यांना तू सोशल मीडियावर कुठे सापडशील? माझं ट्विटरवर हँडल आहे @सत्यम सुराणा. माझं इंस्टाग्रामवर हँडल आहे @सत्यम सुराणा. कधी कधी मला ॲडव्हान्टेज वाटतं की सत्यम सुराणा नावाची इतर लोक नसली त्याच्यामुळे मला सत्यम सुराणा 01 02 496 _ असं लावायची गरज पडलेली नाही. आणि मला कुणीही कधी संपर्क करू शकतो. मी प्रत्येक मेसेजला रिप्लाय करतो. कुणालाही कधीही काही वाटलं की बाबा माझ्याशी बोलावं तर आय एम ऑलवेज देअर फॉर द नेशन, फॉर इट्स पीपल. सत्यमेव जयते असं लिहिलेलं आहे आपल्या एम्ब्लमवर. तर भविष्यामध्ये तुला तुझ्या करिअरमध्ये आणि देशासाठी जे काही करायचं आहे ते सगळं करण्याचं जे बळ आहे ते तुला मिळावं ह्याच्यासाठी मनापासून शुभेच्छा. आणि कोड ब्रेकरमध्ये आलास याबद्दल तुझे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आपण बोलवलं आणि मला माझे विचार एका व्यासपीठावर ठेवता आले. मी कायम प्रत्येक कार्यक्रमाला जातो किंवा प्रत्येक आपल्या पॉडकास्टमध्ये आलो तर मी हाच विचार घेऊन येतो की आज त्या पॉडकास्टमध्ये सत्यम सुराणा जरी नसला, तुम्ही फक्त ऐकलं जरी तरी ते विचार जे आपल्याला मांडता येतात ना त्याच्यासाठी आपण कायम कृतज्ञ राहायला हवं. आणि ही संधी देवानं दिलेली आहे की आज मला माझे विचार मांडायला मिळत आहेत. आपण मला बोलवलं, हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्यासाठी मी आपला आभारी आहे. थँक्यू सो मच. थँक्यू.